नमस्कार मित्रांनो, मी भक्ती क्षीरसागर आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक, पाठक सर तसेच सर्व शिक्षक वृंद, कोळी सर, कारंडे सर आणि माझे प्रथम दैवत आजचे गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझी मम्मी सौ अश्विनी क्षीरसागर. नमस्कार मित्रांनो. मम्मी नमस्कार. मी भक्ती क्षीरसागर आहे. मुक्काम जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून मी जतमध्ये श्री रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 4थी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. इतिहासाच्या पानावर अनेक नावे लिहिली जातात, पण काही नावे अशी असतात जी काळाच्या ओघात मिटत नाही तर प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतात. असे एक तेजस्वी नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज मी अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे, ज्यांनी स्वतःसाठी नाही तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केले. लोकमान्य टिळक म्हणजे जनतेचा राजा. लोकमान्य टिळक म्हणजे जनतेचा राजा, देशप्रेमाचा महासागर आणि संघर्षाची प्रेरणा होती. इंग्रजांच्या समोर ते कधी झुकले नाहीत, कारण त्यांच्या मनात एकच स्वप्न होते, स्वतंत्र भारत. त्यांच्या मनात एकच स्वप्न होते, स्वतंत्र भारत. ज्यांच्या शब्दात वीज होती, ज्यांच्या विचारात क्रांती होती, ज्यांच्या हृदयात भारत माता होती, अशा महान व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने जनतेला जागे केले. लेखणीच्या सामर्थ्याने जनतेला जागे केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी शिकवले की अन्याय सहन करणे ही कमजोरी आहे. पण त्याविरुद्ध उभे राहणे ही खरी ताकद आहे. अरे मित्रा, टिळकांनी आपल्याला एक महान संदेश दिला. ध्येय मोठे ठेवा, कारण मोठी स्वप्ने पाहणारेच मोठे इतिहास घडवतात. ज्यांनी गुलाम भारताला स्वाभिमान शिकवले, ज्यांनी प्रत्येक हृदयात देशप्रेम जागवले, ज्यांच्या एका घोषणेने लाखो जीव वाचले, त्या सिंह पुरुषाला चला आज आपण नमन करूया. लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्याला सांगते की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी मनात जिद्द असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होते. चला विद्यार्थ्यांना, आज आपण एक संकल्प करूया. अरे मित्रा, मेहनत करू, प्रामाणिक राहू, आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू. आपली परिस्थिती आपल्या स्वप्नापेक्षा मोठी नसते आणि मेहनत करणाऱ्यांच्या नशिबाला देखील
नवी दिशा मिळते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्ने मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक करा. स्वप्ने मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक करा आणि अडचणींना घाबरू नका. कारण हा इतिहास त्यांनीच लिहिला. इतिहास नेहमी त्यांनीच लिहिला जे संघर्षाच्या सामोरे जातात. वादळ आले तरी थांबले नाहीत. वादळ आले तरी थांबले नाहीत. अंधार झाला तरी झुकले नाहीत. देशासाठी ते स्वतःचे आयुष्य अर्पण केले. म्हणून टिळक प्रत्येक हृदयात जिवंत राहतात. त्यांच्या विचारांनी पेटली क्रांतीची ज्योत. त्यांच्या विचारांनी पेटली क्रांतीची ज्योत. आमच्या लोकमान्य टिळकांना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. जय हिंद. जय